नक्कीच हा थरार आहे। दोन फलंदाज एका बाजूला संतोष आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर अमन संघाचा कर्णधार या ठिकाणी सज्ज झालाय फलंदाजीसाठी। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अगदी गोलंदाजीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातोय हार्दिक, एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू अटॅक केलाय परंतु या अटॅकवर चेंडूला थांबवलंय। हो हो, फायनल आहे, फायनल आहे, फायनल आहे। आणि फायनलची सुरुवात कशी तर अगदी धडाकेबाज सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहा, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला। अंगाची कुठलीही पर्वा न करता इथे मात्र जर पाहिलं तर ड्राइव्ह मारली जाते। जसं पाहतो ना आपण समुद्रामध्ये मच्छी काढण्यासाठी ज्या झेप घेतल्या जात आहेत त्याच पद्धतीने चेंडू पकडण्यासाठी इथे देखील झेप घेतली जाते। नक्कीच पूर्णतः झोकून देताना स्वतःला मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर जेव्हा फेकी केली तिथे जीवाच्या आकांताने धावलेला फलंदाज देखील पूर्ण जोर लावताना स्वतःला सुखरूप स्ट्राइक झोन मध्ये पोहोचवताना प्रयत्न करत असताना आपण पाहिलं। म्हणून तर मी म्हणेन जगदीश माची याच्या नावावर जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी खूप मोठे अवॉर्ड्स मिळालेले त्याला पाहायला मिळत आहेत, कारण त्याची कामगिरी तशी आहे। जबरदस्त कामगिरी येणे पाहायला मिळतोय तो म्हणजे जगदीश माची। कारण की हे दोन खेळाडू जे होते ते 2022 मध्ये वन मॅन शो पंचाळी संघाकडून खेळत होते, परंतु पंचाळी संघाकडे जर पाहिलं तर हे दोन खेळाडू दोन्हीही बाजू, एक ऑन साइड एक ऑफ साइड, दोन्हीही बाजू खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत होते आणि नक्कीच त्यांची कामगिरी खूप चांगली राहिली। आज स्वतःचा संघ या ठिकाणी अगदी आमच्या मेहुल दादांचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय। यस जगदीश, आर यू ओके? नक्कीच ओके आहे। पाहू शकतायत आपण हे खेळाची जिद्द आहे, कारण की खेळामध्ये आपण पाहतोय खूप काही विसरतो, आपण घरदार विसरतो। मैदानात जेव्हा येतो तेव्हा फक्त आणि फक्त आपल्याला जिंकायचं आहे हाच विचार मनामध्ये असतो। तर खूप चांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंग, तितकंच चांगलं एफर्ट दर्शवलं अमनला देखील ड्राइव्ह मारावी लागली, कारण की जीवाची आकांत करत हा विकेट वाचवायचा प्रयत्न केला। पहिला चेंडू आलाय, पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स। हा दुसरा चेंडू अगदी पायावर पडतोय। चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स येताना लेगबायच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय। दोन चेंडूवर 2 धावा आतापर्यंत आल्या आहेत। इथून पुन्हा एकदा पहा, मिस होत आहेत चेंडू, बॅटला कनेक्ट होत नाहीये, ही खासियत आहे गोलंदाजाची। खूप चांगला लेग ब्रेक करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर हार्दिक, आणि त्यावर जर पाहिलं तर प्रॉपरली फटके अजूनही मारता आलेला नाहीये। पुन्हा एकदा अमन, हा फटका मारायचा होता परंतु चुकले जात आहेत। खूप चांगली गोलंदाजी, 4 चेंडू आतापर्यंत टाकले आहेत, 2 जे आहेत ते लेग बायच्या रूपाने आणि एक सिंगल रन्स बॅटीने आलेला आहे। यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय आता मात्र खराब चेंडू आहे, अतिरिक्त धाव मोजली जाईल, धावसंख्या 1 ने वाढेल। स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजे 4 धावा। चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा खराब चेंडू, आता मात्र 2 चेंडू खराब आले आहेत आणि विचारसरणी थोडीशी बदलली की काय गोलंदाजाची, ज्या पद्धतीने हे 2 चेंडू खराब टाकले त्यांनी। हलक्या हाताने सॉफ्ट हँडने इथे मात्र खेळून काढलाय, सिंगल रन्स येईल। सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा स्कोर कार्डवर। शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे पहिल्या षटकातील। आज फायनल डे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं फायनल डेच्या दिवशी आदरणीय श्री प्रभाकर भाई राहुल यांचा आपण वाढदिवस साजरा केला गेला, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर राहुल भाई, मी म्हणेन नक्कीच प्रभाकर भाई हे किंग मेकर आहेत या बोईसर विभागातील। या दरम्यान आले चौकार आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा स्कोर कार्डवर। इथे मात्र आपण पाहिलं जबरदस्त फटका संतोषच्या बॅट मधून येताना, कारण की गुडघा वाकवला आणि गुडघा वाकवल्यानंतर ऑफसाइड रिजनला
एक सुंदर गॅप जिथे विकास माची होता, पण तो विकास माची देखील आपण पाहतो त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. येस, सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या चेंडूवरती षटकाच्या. आणि धावसंख्या आपण पाहू शकता, एक षटकाच्या समाप्तीस 10 धावा. नवीन षटक गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केला गेलाय, तो म्हणजेच गोलंदाज हिम्मत. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहे. आणि आपण पाहू शकता अमन इथे सुरुवात चुकीने करताना आणि पंचांना ऍक्शन मध्ये आणलंय. वाईडच्या रूपाने एक धाव वाढतीये. धावसंख्या झाली 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हिम्मत. फटका सजवला होता, पॅटची कडा घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावफलक 1 ने सरसावतोय. 12 धावा झाल्यात. आणि आपण पाहू शकता ओम साई वॉरियर्स, साई यंग वॉरियर्स आयोजक साहेब बाळासाहेब ठाकरे चषक आपल्या भेटीस आणलं. आयोजकांचं खूप खूप धन्यवाद. इथे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी स्वतःला झोकून देत असताना. आणि आपण पाहतो की असे एफर्ट जेव्हा क्षेत्ररक्षक लगावतो तेव्हा कुठेतरी मनोबल वाढत असतं गोलंदाजाचं. आणि हे गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. तसंच काहीतरी क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आतापर्यंत समीकरण आहे 2 सिंगल 1 वाईडच्या रूपाने धावली आहे. पुढचा चेंडू, हा तिसरा चेंडू, टॅपचा फटका लगावलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय टॅपच्या रूपाने चौकार. आतापर्यंत 1 षटक 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 17. 9 विकेट लॉस. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती अमन. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या सरसावते. धावसंख्या झाली 18. कुठेतरी फायनलचा मुकाबला आहे. काहीतरी वेगळं करावं लागेल, आक्रमक खेळावं लागेल जर हा सामना जिंकायचा आहे, ही टुर्नामेंट जिंकायची आहे, या फायनलचा मानकरी व्हायचा आहे. पाहूया कोण होणार आहे. जय जोगनादेव आगवन, वामिका स्टार की DNCC. या सामन्याच्या अखेरीस आपल्याला कळणार आहे कोण ठरणार आहे अल्टिमेट विजेता या सामन्याचा, या टुर्नामेंटचा. हलक्या हाताने खेळून काढलाय 1 धावेसाठी. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 20. चेंडूचा खेळ राहिलाय 1 या षटकामध्ये. हा शेवटचा चेंडू या षटकातला. पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी होणार आहे मैदानाच्या आतमध्ये. अमन आपण पाहू शकता फलंदाजी मार्कवरती हलक्या हाताने ढकललाय 1 धावेसाठी आणि सुखरूप 1 धाव पूर्ण झाली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 21. 9 विकेट लॉस. अमन और संतोष अच्छे बल्लेबाज लय में दिखाई दिए. जिस तरह से जेडे चौके अमन के बैट से अब तक अगर देखा जाए तो 7 गेंदों में 8 रन बनाए उन्होंने और 5 गेंदों में 7 रन संतोष के द्वारा. तो काफी बढ़िया यहाँ पे मुकाबला होता हुआ. नए गेंदबाज मैदान के अंदर हार्दिक को फिर से एक बार लाया गया है. पहली गेंद के ऊपर अगर देखा जाए तो पैरों से गेर टकराई. सिंगल की मांग थी लेकिन रोका वहां पे अमन ने, खुद ने. कोई रन नहीं मिलेगा. स्कोर कार्ड अभी भी रुकता हुआ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर. फिर से एक बार हार्दिक टू अमन. ये गेंद और ये बढ़िया यहाँ पे फील्ड का नजारा करते हुए जगदीश माझी थे. क्यों उनको बोला जाता है कि ये बेस्ट फील्डर. जरूर इसका उम्दा यहाँ पे नजारा आता हुआ. ये एक्शन रिप्ले में जरूर देखते हुए जिस तरह से उन्होंने फील्डिंग सजाई, जबरदस्त एफर्ट लगाए और एक बड़ा विकेट जरूर मैदान के बाहर जाता हुआ. अमन यहाँ पे जरूर आउट होते हुए 21 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. अच्छी एफर्ट्स जरूर कहा जाएगा जगदीश द्वारा. फिर से एक बार हार्दिक. तीसरी गेंद स्वीप खेला है, बहुत गैप था और गैप ढूंढा है वो भी बल्लेबाज सुमित ने.
अच्छा चौवा आता हुआ स्कोर 4 से आगे बढ़ता हुआ 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखा गया थोड़ी सी दूर जाती हुई गेंद और चौवा आता हुआ 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये चौथी गेंद रहेगी इस ओवर की। फिर से एक बार ये अच्छा प्रयास है क्योंकि चौवा आने के बाद सेंसिबल क्रिकेट जिसको बोला जाता है सिंगल रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। ये फाइनल का मुकाबला है और दो टीम जिस तरह से खेल रही है, एक तरफ डीएनसीसी दूसरी तरफ मावली स्पोर्ट्स के माध्यम से अगर देखा जाए तो वामिका स्टार हेलो 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 चेक हेलो मेरा आवाज कम करता हूं, टेंशन मत कर, तेरा मत। तो स्कोर अभी तक 27 रन, एक विकेट के नुकसान के ऊपर। आखिरी गेंद इस ओवर के अभी भी शेष है। सुमित और संतोष जिस तरह से बल्लेबाजी करना पसंद करते हैं, कई मैच में भी सुमित ने अच्छी बल्लेबाजी की थी। इसको देखा गया, इस गेंद को अच्छा गेंद ओवर की होगी समाप्ति। तो 3 ओवर के बाद स्कोर 27 रन, एक विकेट के नुकसान के ऊपर। तीन षटकांचा खेळ झाला आतापर्यंत। कुठेतरी धावसंख्या 27 वर आपण पाहू शकता एका गडीच्या मोबदल्यात। इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे। किती धावा गोळा करू शकणार आहेत आपल्या संघासाठी ते म्हणजेच 2 फलंदाज आपण पाहू शकता डीएनसीसी संघाचे। हा फायनलचा मुकाबला जर जिंकायचा असेल तर एक सन्मानजनक, एक चांगला मोठा स्कोर घडवावा लागेल या फलंदाजांना। मैदानाच्या आतमध्ये जाऊयात पुन्हा एकदा। पण पाहू शकता नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय, तो म्हणजेच जितेश उर्फ खारी। गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू जितेश यांचा आणि काय होतंय, वर्चस्व गाजवताना या पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करतोय, गडी बाद होतोय, तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय ते म्हणजेच फलंदाजाला। तो म्हणजेच जितेश सुंदर गोलंदाजीचा मारा करत असताना मैदानाच्या आतमध्ये। पाहूया हे वर्चस्व असंच टिकवून ठेवणार का उर्वरित 5 चेंडूंवरती, की फलंदाज नवीन फलंदाज पाहूया आशिष हा कशा पद्धतीची फलंदाजी करतोय। आणि इथे फटका सजवलेला मारण्याचा प्रयत्न होता, पण आपलं वर्चस्व कायम ठेवतोय तो म्हणजेच गोलंदाज जितेश। पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला, त्रिफळा उद्ध्वस्त केला, तंबूच्या आसऱ्यास परतवायला भाग पाडलं फलंदाजाला। आणि तदरम्यान तशीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना डॉट चेंडू, निर्धाव चेंडू येतोय। आता काय होतंय, सुंदर फटका सजवला गेला। इथे कॉलिंग मध्ये चुकी, सर कॉलिंग खूप महत्वाचं असतं। आपण पाहिलं मॅच मध्ये जर धावपट्टीवरती कॉलिंग नसेल 2 फलंदाजांच्या मध्ये, जसं आपण पाहिलं कॉलिंग खूप गरजेची असते, कॉलिंग खूप महत्वाची असते। जर कॉलिंग नसेल धावपट्टीवर, खेळपट्टीवर, तर तंबूचा आसरा पकडावा लागला फलंदाजाला। आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये। आता आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच नवीन फलंदाज आकाश फटकेबाजी करतोय, चेंडू अडवला जातोय। आणि इथे काय करतोय, पुन्हा एकदा कॉलिंग मध्ये मिस्टेक, कॉलिंग मध्ये चुकी, आणि
बॅक टू बॅक धावचीच्या रूपात सेम ऍक्शन रिप्ले पाहिल्यासारखं वाटलं सर. आत्ता जसं थोड्या वेळ पहिले आपण पाहिलं कॉलिंग चुकली, खेळून चेंडू स्ट्राईक एंडवरून धाव मारली गेली आणि यष्ट्यांच्या मागे सुंदर विकेट घेतला गेला. तसंच काहीसं परत घडलं आणि आता मैदानात दाखल झाले ते म्हणजे राकेश गुप्ता उर्फ गोलू. चांगली खेळी करावी लागेल गोलू यांना मैदानाच्या आतमध्ये, कारण इथून कुठेतरी आघाडीवरती गेलाय तो म्हणजे संघ आगवन. पाहूया कशा पद्धतीची खेळी करतायत गोलू. आणि इथे चेंडू मारला होता, फटका सजवला होता, चांगली फिल्डिंग, फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1+1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 29. कुठेतरी धावफलक स्थिरावलं होतं. आपण पाहिलं विकेटा पडत होत्या. तदनंतर गोलू यांनी फटका सजवला होता, क्षेत्ररक्षण झालं होतं, डायरेक्ट हिटच्या रूपात विकेट घ्यायची इच्छा होती, मनशा होती, पण तदरम्यान फेकी झाली, चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 2 ने धावसंख्या वाढली 29. आतापर्यंत समीकरण पाहिलं 3 विकेट 1 डॉट 1 डबल. आणि आता गोलू यांचा फटका, चेंडू अडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये, निर्धाव चेंडू होते, सुंदर षटक टाकलं गेलं. या षटकामध्ये 2 धावा खर्च करत 3 विकेट घेतल्या. ते म्हणजेच गोलंदाज जितेश यांचे सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण आत्ताच पाहिली. साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025चा हा मेगा फिनालेचा थरार मैदानाच्या आतमध्ये 2 संघ अटीतटीचा जोर लावताना, ते म्हणजे DNCC विरुद्ध जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. आणि इथे आता जोरदार अपील केली जाते, गडी बाद होतोय, तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय फलंदाजाला. सुंदर खेळ आणि कुठेतरी चॅलेंज केलंय, रिव्ह्यू घेतला गेलाय. एक रिव्ह्यू असणार आहे, दखल घ्यायची आहे. जर रिव्ह्यू यशस्वी ठरतोय तर आपल्याला रिव्ह्यू कंटिन्यू केला जाईल, नाहीतर आपण आपला रिव्ह्यू गमवाल, ह्याची दखल घ्यायची आहे संघांनी. सॉफ्ट सिग्नल आउट दिला गेलाय. आपण पाहू शकता मुख्य पंचांच्या भूमिकेत समीर खान उर्फ बिट्टू यांच्याकडून. आणि येस, आपण पाहू शकता पंच आढावा घेताना परिस्थितीचा पाहतायत. लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकता विश्वास पाटील सर अँड टीम यांच्या मार्फत सुंदर लाईव्ह प्रक्षेपण गेले 3 दिवस 3 रात्र आपण पाहतोय. ते म्हणजेच विश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून, विश नेटवर्क यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे लाईव्ह प्रक्षेपण, सुंदर लाईव्ह प्रक्षेपण. आज फायनलच्या रजनीला आपण पाहिले 3 कॅमेरामॅन 3 कॅमेरा वर्क सुंदर पद्धतीने करताना, 2 कॅमेरामॅन ग्राउंड कव्हर करत असताना आणि 1 कॅमेरा आपल्या मुख्य स्टेजकडे आपले जे पाहुणे आहेत, आपले जे आयोजक आहेत, त्यांचा सन्मान होत असताना, सर्व क्षण टिपताना आपण म्हणत असतो आठवणी ज्या असतात त्यांची साठवण करावी लागते, कारण या आठवणींच्या साठवणीच पुढे कामाला येतात. क्षण टिपणं, क्षण साठवून ठेवणं खूप गरजेचं आहे आयुष्यात. कारण एक सुंदर 2 ओळी होत्या हिंदीमध्ये मी ऐकलेल्या, की आईने गुजरा हुआ वक्त नहीं बताते. त्यासाठी आपल्याला ही साठवण करून ठेवावी लागते आयुष्यामध्ये, कारण याच आठवणी असतात ज्या पुढे जाऊन कामी येतात. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत धावसंख्या झाली 29. पुढचा चेंडू खेळून काढलाय, मारण्याचा प्रयत्न होता, पण बॉटम एज घेऊन चेंडू जातो लेग साइड रीजन झोन मध्ये. तदरम्यान 1 धाव पूर्ण, 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 30. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 2. पहिल्या चेंडूवरती धावचीच्या रूपात गडी बाद करण्यात आला. आपण पाहिलं या मॅच मध्ये खूप गडी जे आहेत ते धावचीच्या रूपात बाद करले गेले, याच दर्शवतं. आणि आता इथे काय आहे, गडी बाद होताना स्वतःला मैदानात पूर्णतः झोकून देत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं हार्दिक यांच्या मार्फत, खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी मनोबल खरंच वाढतंय. ते म्हणजेच जय जोगनादेव आगवन वामिका स्टार संघाचं एक सुंदर मनोबल आणि आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी ते येतील, कारण सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. कुठेतरी आघाडीच आहे आता आपण म्हणता येईल संघ म्हणजेच आगवन. पाहूया ते काय होतंय. मारण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुंदर
शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. इथून धावा गोळा कराव्या लागतील. एक सन्मानजनक स्कोअर लगावावा लागेल. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवतोय. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये स्वतःला पूर्णतः झोकून देताना तो म्हणजेच फलंदाज हार्दिक. फटकेबाजी चालू आहे. फटक्यांचा प्रयत्न चालू आहे. यश येत नाहीये. कुठेतरी भिंती. आणि हा फायनलचा थरार आहे. कुठेतरी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आगवण संघाकडून काय चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती पण विकेट पाडण्यात यशस्वीरित्या पार पडलाय हा चेंडू. इनिंगची समाप्ती. इथून विजयासाठी पाहिजेत 32 धावा. 31 ची खेळी गेली डीएनसीसी संघाने मैदानाच्या आतमध्ये. आगवण संघाला विजयासाठी पाहिजेत 32. हा फायनलचा थरार. शेवटची इनिंग येणार आहे आपल्या समोर. जिंकायचा असेल जर हा सामना तर बनवायचे आहेत 32. आणि डीएनसीसी संघाला जर हा सामना जिंकायचा आहे तर हा बनवलेला स्कोर जो आहे तो बनवण्यापासून रोखायचा आहे आगवण संघाला. पाहूया कोण ठरणार वरचढ, कोण ठरणार मानकरी. चला जुना बॉल पुरवायचा आहे. कमिटीची विनंती आहे. झालेल्या मॅचचा बॉल जो आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी पाहिजेत 32. 2 फलंदाज, सलामीचे फलंदाज विकास आणि जग्गू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. जगदीश माची आणि विकास माची ही जोडी आपण पाहूयात. या फायनलच्या मॅच मध्ये दुसऱ्या इनिंगचं पहिलं षटक आपल्यासाठी घेऊन येतील ते म्हणजेच संतोष पाटील सर. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतोय फायनलचा थरार. फायनल मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अप्रतिम एफर्ट दाखवल्या भाविका स्टार आगवण या संघाने. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गोलंदाजाला साथ कोणाची हवी असते तर ती क्षेत्ररक्षकाची आपण नेहमीच म्हणतो. आणि तीच साथ लाभली गेली. अगदी जगदीश माचीच आपण क्षेत्ररक्षण पाहिलं आणि त्यानंतर हार्दिकचं क्षेत्ररक्षण पाहिलं. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर डीएनसीसी असा संघ आहे जो संघ सहजासहजी हार मानणार नाहीये. ज्या संघाकडे आपण पाहिलं तर ह्या संघाकडे देखील तितकी क्षमता आहे जितकी आगवण संघाकडे आहे. गोलंदाजी मार्कवर सचिन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. सलामीचा फलंदाज जगदीश आणि विकास. पहिला चेंडू इथे मात्र सुरुवात खराब केली मी म्हणेन सचिन. अवांतर धावेने सुरुवात केली. धावसंख्या 1 स्कोर कार्ड वर लावला गेलाय. फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय आणि गॅप मधून येतोय चौकार. जगदीश माचीच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 धावेने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या होते 5 धावा. या ठिकाणी गॅप मध्ये नक्कीच एक गॅपरमॅन तर एक टॅपरमॅन अशी भूमिका आपण नेहमीच देतोय. आगवण संघ जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. जगदीश म्हटलं तर अगदी गॅप शोधण्यामध्ये बाहेर. पहा त्याच्या हाताला किती इजा झाले. परंतु यावेळेस जरी त्याला पाहिलं तर आपण पाहू शकताय चेंडू पुरवायचा आहे. प्लीज मॅच बॉल आहे त्यामुळे मॅच बॉल द्यायचा आहे. त्या ठिकाणी नवीन बॉल द्यायचा आहे. नवीन चेंडू पुरवायचा आहे. प्लीज लगेचच मॅच ऑन आहे. फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच बॉल येतोय.
या लगेच. परंतु धावसंख्या जर पाहिली तर 2 चेंडू आतापर्यंत 2 चेंडू टाकले, ज्यामध्ये एक अवांतर चेंडू आणि एक फेअर डिलिव्हरी. परंतु फेअर डिलिव्हरी चौकार आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर एक चेंडूच्या या समाप्तीनंतर धावसंख्या होते 5 धावा. सचिन पुन्हा एकदा प्रयत्न करीन या ठिकाणी. पुढचे चेंडू ज्या पद्धतीने इथे मात्र आपण पाहतोय चुकी केले जगदीश माची यांनी चुकी केले. गरज नव्हती या चेंडूवर मोठा फटका मारण्याची, कारण की एक चौकार आला होता. एका चेंडूवर 5 रन बनवल्या होत्या. परंतु यावेळेस विचार नक्कीच मनामध्ये आला असेल की लवकर मॅच संपवून ही इनिंग, ही पारी, हे चॅम्पियन आपण मिळवू, हेच मात्र मनामध्ये आलं असेल. आणि त्यासाठी जर पाहिलं तर प्रयत्न केल्यानंतर अपयश त्याच्या मार्गे आल्या आणि एक गडी बाद होतोय 5 धावा स्कोर कार्डवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश खारी. इथून जर पाहिलं तर जितेश खारीची आजची इनिंग खूप चांगली राहिली, आजचा दिवस खूप चांगला राहिलाय. त्याने बॅटिंगही केले, चांगली गोलंदाजीही केले. इथून पाहतोय हलक्या हाताने काउंट काढलाय सिंगल रन साठी. ही समजूत आहे. आपण पाहतोय ज्या पद्धतीने आपण पाहतोय समजदारीने खेळणं खूप गरजेचं असतं. क्रिकेट ज्याला म्हणतात इंटेलिजंटचा गेम आहे आणि तो कशासाठी, जेव्हा जेव्हा ज्या परिस्थिती निर्माण होतात त्या परिस्थितीतून तुम्हाला खेळायचं आहे आणि तीच परिस्थिती अनुभवत असताना जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर इथे टॅपर मॅन का म्हटलं जातं याला, तर टॅप करण्याची शैली याच्याकडे आहे म्हणून आपण पाहतोय जबरदस्त टॅप. विकासच्या बॅटमधून आलाय चौकार, 4 धावा. जर पाहिली तर आतापर्यंत 4 चेंडू झाले, 10 धावा स्कोर कार्डवर. एक गडी जरूर बाद झालाय, परंतु टेन्शन मनामध्ये नाहीये, कारण की आगवण संघ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, डीएनसीसी संघाचे जसे जसे विकेट घेत गेले तशी कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढत गेली. आता मात्र आपण पाहतोय डीएनसीसी संघाला देखील एक टार्गेट करावं लागणार आहे की जितके जास्त विकेट घेता येईल, जितक्या जास्त कमी रन्स देता येईल तेवढं मात्र टार्गेट तुम्हाला करावं लागणार आहे. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हा चेंडू सुरेख होता, अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर जर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे जातोय, सिंगल रन्स मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 11 11 11 धावा एक गडीच्या मोबदल्यात. अकरा धावा आतापर्यंत जमवले आहेत. जिंकण्यासाठीचं लक्ष जो आहे तो 32 धावांचं लक्ष, म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही आपण पाहतोय 21 धावा दूर आहेत. इथून पाहतोय आपण चेंडूला खेळून काढलं, कुठली रन्स येणार नाही, ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय, 2 चौकार आलेत, 1 विकेट देखील आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. येस, इथून समीकरण असणार आहे 24 चेंडू 21 धावा. मैदानाच्या आतमध्ये कोण ठरणार आहे विजेता? साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 चा मानकरी कोण असणार आहे आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ, धावा पाहिजेत 21. आगवण संघाची जर वार्ता केली जाईल तर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू जितेश आणि विकास आपल्या संघाची धोरणं सांभाळत आहेत. दुसरीकडे पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केला गेलाय, तो म्हणजेच गोलंदाज सुमित. ह्याच्यावरती एक जबाबदारी असणार आहे की जास्तीत जास्त विकेटा काढता येईल का यावर लक्ष द्यावं लागेल आणि रन खर्च नाही करायचे. पण इथे काय घडतंय, आता चेंडू जातोय वाईडसाठी, कुठेतरी ठेव कमी आहे आणि खर्च जास्त होतोय, हे चुकीचं आहे. आपल्याकडे जर ठेव कमी आहे तर आपल्याला खर्च कमी करायचा आहे, याकडे लक्ष द्यावं लागेल आणि या चुका सुधाराव्या लागतील, कारण वेळ अजून गेलेली नाहीये. क्रिकेट हा म्हणूनच अनिश्चिततेचा खेळ मानला जातो, इथे कधी काहीही घडू शकतं. आता काय होतंय तर डिक्लेअर झोनकडे चेंडूला ढकललं जात आहे
आणि 1 ने धावसंख्या वाढतीये. येस, एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता आगवण संघाच्या मार्फत दर्शवलं जात आहे. कारण इथून खूप काही मोठं किंवा वेगळं करण्याची गरज नाहीये. एक धावफलक फक्त सरसवट ठेवलं, चालू ठेवलं, सेन्सिबल शांत स्तब्ध क्रिकेटचा सहारा घेतला तरी पण मॅच जिंकू शकतो, तो म्हणजे संघ आगवण. आणि तसंच काहीसं मैदानात दर्शवताना 2 फलंदाज विकास आणि जितेश पाहू शकता आपण. पहिला एक वाईडचा चेंडू आलेला, वाईडने धावसंख्या वाढलेली, त्यानंतर 2 सिंगल काढलेत. आता काय होतंय तर आणि चुकी चुकी आणि चुकी आणि दंडित केलं जातंय या नो बॉलला 1 धावेने. आपण पाहिलं षटकाच्या सुरुवातीला एक एक्स्ट्रा धाव आलेली, ती म्हणजेच वाईडच्या रूपाने. त्यानंतर 2 सिंगल आले आणि पुन्हा एकदा चुकी करत असताना गोलंदाज, जसं की मी म्हटलं, ठेव कमी आहे, खर्च देखील कमी करायचा आहे, पण तसं काहीसं मैदानात चित्र दिसत नाहीये. सुमित याला परत पार करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. पण तदरम्यान एक शांत स्तब्ध आणि सेन्सिबल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल्सचा वापर करत विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन चाललेत, ते म्हणजेच विकास आणि जितेश मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या झाली 16, गडी बाद झाले ते 1. पुढचा चेंडू असणार आहे या षटकातला 4था चेंडू. पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी करणार आहे जितेश. आणि काही इथे सुंदर यष्टीरक्षण पाहिलं आपण, वेगाने चेंडूवरती आला सचिन. बऱ्याच काळानंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला इथे मैदानाच्या आतमध्ये. 3 सिंगल्स आणि एक्स्ट्राच्या रूपाने 2 धावा या षटकामध्ये आपण पाहिल्या. त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला आणि आता फटका सजवला जातोय. सुंदर फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुठेतरी निराश दिसत आहेत फिल्डर. अपेक्षा होती थ्रोची, कारण गडी बाद घेणं गरजेचं आहे. कारण हे फलंदाज असे मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून जर उभे राहिले तर क्षमता ठेवतात आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची. आणि इथे काय होतंय, दंडित करताना पंच वाईडच्या रूपाने 1 धाव वाढतीये. धावसंख्या झाली 17. 3 एक्स्ट्रा आपण या षटकामध्ये पाहिले. हे एक्स्ट्रा कुठेतरी महाग पडू शकतात, कारण आधीच धावा कमी आहेत आपल्याकडे. आपण मोठा चांगला स्कोर लगावण्यात यशस्वी नाही ठरलात तर कुठे कमीत कमी आपल्याला जितकं रोखता येईल तितकं रोखून ठेवायचं आहे फलंदाजांना. तिथे जर आपण असे भेटच्या रूपात रन देत राहिलो तर सामना अवघड होईल आणि हातातून जाईल. फायनलचा हा मुकाबला आहे. धावसंख्या झाली 17. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला. येस, फलंदाजी मार्कवरती जितेश हलक्या हाताने समोरच्या दिशेने ढकललाय चेंडू. तदरम्यान 1 धावेने सांगता होती या षटकाची. 2 षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाल्यात 18, 1 गडीच्या मोबदल्यास. इथून पाहिलं तर समीकरण 18 बॉल 14. तर आपण पाहतोय 18 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रयत्न तर करतायत डीएनसीसी संघ देखील. ज्या पद्धतीने सिंगल रन्स खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जर 1-2 विकेट आले तर थोडंसं दबाव टाकता येईल, ते म्हणजे आगवण संघावर. परंतु हे करावं लागणार आहे, कारण इथून बोलणं आणि मैदानात करणं खूप कठीण असतं. नक्कीच आपण पाहू शकतायत गोलंदाजी ट्रॅकवर एक उत्कृष्ट असा गोलंदाज ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहतो, अमन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. एक चांगला नक्कीच गोलंदाज ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातंय. आणि आपल्या संघाच्या आशा अपेक्षा कोणाकडे असतील तर ते अमनकडे असतात. आणि इथून जर पाहिलं तर थोडंसं चेंजेस करतोय क्षेत्ररक्षणामध्ये, म्हणजेच रणनीती आखले, काही ना काही करायचा प्रयत्न करतील. रिव्हर्स स्वीप, काय क्लास दर्जा, जबरदस्त फटका रिव्हर्सच्या माध्यमातून आलाय चौकार. 4 धावा.
समीकरण सोपं आहे. ज्या पद्धतीने आज खेळलाय आगवण संघ खूप चांगला आपल्याला बाल मिळतो. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला, सिंगल रन्स मिळेल आणि सिंगलने जर पाहिलं तर टार्गेट जो आहे तो आता मात्र सोपा होताना पाहायला मिळतोय. 15 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने विकास आणि आपण पाहतोय मिस्टर जितेश खूप चांगली बॅटिंग करतात असताना इथलं आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील आहे आणि यस बॅट लागल्यानंतर इथून जर पाहिलं तर यस डिक्लेअर झोन सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच दिला गेला. कारण की जर पाहिलं तर चेंडू अगदी हाताच्या कोपऱ्यावर लागला होता आणि तेच दर्शवलं बॅट्समनने देखील की नक्कीच हाताच्या कोपऱ्यावर लागला आणि सरळ चेंडू जर पाहिलं तर अगदी डिक्लेअर झोनच्या बाजूला माघारी घेत जाताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 25 धावा, 14 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. तो 14 गेंदों में चाहिए 7 रन. स्कोर इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष है. हल्की सी कट और यहाँ पे जरूर विकेट आता हुआ. विकास माची बैक टू द डग आउट जाते हुए. तर नक्कीच गडी बाद झालाय. प्लॅनिंग थोडीशी करतायत. 13 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. जितेश ज्यांनी चांगली बॅटिंग केलंय, ज्यांनी 9 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्यात. विकास 7 वर 7 खेळून नक्कीच मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर गौतम आलाय नवीन फलंदाज. गौतमची खेळी देखील खूप चांगली आहे. इथून जर पाहिलं तर 7 धावा बनवायच्या आहेत. चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत 13 आणि 13 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल चालू आहे आपण पाहतोय. कारण की शेवटचा मुकाबला आहे. चॅम्पियन बनायचं आहे. चॅम्पियन बनण्यासाठी प्रयत्न जास्त करावे लागणार आहेत. कारण संघर्षच जर म्हटलं तर यशाची गुरुकिल्ली असते आणि तीच मात्र इथे वापरावी लागणार आहे. इथून ह्या चुका खूप महागात पडतील. कारण की आपल्याकडे आधीच कमी बॅलन्स आहे आणि खर्च देखील जास्त करण्याचा प्रयत्न करतील तर आता मात्र नक्कीच बॅकफुटला जातील तुम्ही. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स घेतलाय. सिंगल जाणीव आहे. सिंगल डबलने आपला सामना जिंकू शकतोय हे वामिका स्टार आगवण संघाला जाणीव आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 5 धावा. इथून जर पाहिलं तर एक असा षटक जो जादुई षटक म्हणून पाहिला जाईल का, ज्याचे सर्व चेंडू जे आहेत ते निर्धाव फेकले जातील का, हा मनामध्ये आपला प्रश्न आहे. परंतु मैदानाचं असतील तेच उत्तर देऊ शकतायत. जिथून पाहिलं जाईल प्रयत्न असतील आगवण संघाचे की ह्या 5 धावा ज्या आहेत त्या एका षटकामध्ये मी कंप्लीट करीन आणि आपल्या संघाला जो आहे तो चॅम्पियन बनवीन. कारण की चॅम्पियन बनण्यासाठी 5 पावले दूर आहेत ते म्हणजे आगवण संघ आणि 5 रन्स जे आहेत ते थांबवायचे आहेत डीएनसीसी संघाला. तर आपण पाहतोय संघ या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर फलंदाज गौतम सज्ज झालाय आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय अंकित. सुमित आणि आपण पाहू शकता इथून मात्र या चुका झाल्या आहेत. आता मात्र सचिन कडून देखील चूक होते कारण हा विकेट घेणं खूप महत्वाचं होतं. दबाव टाकणं गरजेचं होतं. परंतु यावेळेस जर पाहिलं तर आता मात्र 11 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 11 चेंडू 4 धावा. जितेश खारी पुन्हा एकदा यावेळेस स्वीप शॉट आणि आहा इथे मात्र सामना जिंकला जाईल. ओव्हर थ्रोच्या